जास्त शिकलेली माणसं जास्त कमवणार का कमी कमी कमवणार, कमी शिकलेले जास्त कमवणार, काय पण करणार. FORE FATHER FOUR करताल ती फोर फादर नाही, फोर फादर आहे. कच हत्ती सगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करत असेल तर आणि सगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणून एक ॲन एलिफंट. मला ठीक कधी आले बघा परीक्षेला ASO 2014 क्वेश्चन नंबर 63 आहे. स्टार लिट म्हणजे डिमिनिटिव्ह जुनं नाही, नवीन नाही, जुनंच आहे. परीक्षेला तुम्ही शब्द डिमिनिटिव्ह सफिक्स प्रिफिक्स केलंच नसेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे मग. द वर्ड विच मीन्स नोटिस ऑफ डेथ स्पेशली इन अ न्यूज पेपर इज काय रे obituary. obituary 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 हो का. obituary बघा OBITUAR obituary, a piece of writing about a person's life that is printed in a newspaper soon after he or she has died. मृत्यूलेख PSI ST Assistant 2010 हे काही रेफरन्स घ्या. यू अंडरस्टँड. तुमच्याकडे पुस्तक नसलं तरी घ्या, फायदा होईल. तुम्ही बघा तुम्ही सगळे हे काय माहिती का, हे व्हॉकॅब्युलरीचं पुस्तक कधीच नवं जुनं नसतं. ती एनी टाइम ती कंटिन्यू तेच असतं, कारण ह्यात सगळं चाललं असतं. बँकिंग एसी सगळंच क्लिअर केलंय ना, ऍड सगळे पुस्तकाचं कंपायलेशन आहे ह्यात, सगळा विषय संपला ह्यातला. यू अंडरस्टँड. मग काय लिहिलं सांगा. नोटीस ऑफ डेथ स्पेशली इन न्यूज पेपर obituary म्हणजे काय लिहा, वर्तमानपत्र इत्यादीतील मृत्यूलेख. वर्तमानपत्र इत्यादीतील मृत्यूलेख. श्रद्धांजली म्हणा की पेपरमध्ये वाहिलेली. ऑबिच्युरिस्ट असतो. ऑबिच्युरिस्ट म्हणजे OB खाली दुसरा शब्द लिहा OBITUARIST ऑबिच्युरिस्ट म्हणजे मृत्यू लेख लिहिणारी व्यक्ती असते. मृत्यू लेख लिहिणारी व्यक्ती असते. आता एक बाकीचे हे ऑबिच्युरी कळालं का नाही बघा. स्वजन SO स्वजन SOJOURN SOJOURN स्वजन म्हणजे नाऊन असेल तर नाव कंसातल्या नाऊन असेल तर त्याचा अर्थ ए टेम्पररी स्टे. ए टेम्पररी TEMPORARY ए टेम्पररी स्टे इन अ प्लेस. A temporary stay in a काय सांगा प्लेस away from your home. AWAY away from your काय रे होम. काही काळाकरता केलेला तात्पुरता मुक्काम. वास्तव्य म्हणा की. आणि स्वाजन हा शब्द वर्ब पण आहे, नाऊन म्हणून झाला. आता वर्ब लिहा तिथं वर्ब लिहा, त्याचा अर्थ लिहा एखाद्याकडे तात्पुरते काही काळापुरते राहणे. एखाद्याकडे तात्पुरते काही काळापुरते राहणे. स्टे म्हणजे राहणे, तात्पुरते झाले. लिव्ह आणि ते झाले की लिव्ह आणि स्टे मधला फरक झालाय आपला. ती एक्साईल पुढे बघा. समन्स पण झालंय बघा. समज झाले का नाही. हे नाउन्स ऑलवेज फॉर्म कसं आहे प्लुरल, मिनिंग न कसं आहे सिंग्युलर. ह्याच्या पुढे येणार वर्ब सिंग्युलर. झाले का नाही झालं समन्स. कॉमन इयर्स इन द यूज ऑफ द नाउन्स मध्ये झालंय. समन्स म्हणजे ॲन ऑर्डर आहे ही. कोर्टात हजर राहायचा हुकूम आहे ना ही. ॲन ऑर्डर टू अपीयर इन अ कोर्ट ऑफ लॉ. An order ORDER an order to appear APPEAR and appear in a court of काय रे लॉ. कोर्टात हजर राहण्याचा हुकूम. समन्स म्हणा की, आव्हानपत्र म्हणा की.
आणि पुढचं एक्साईल. एक्साईलचं स्पेलिंग सांगा. हां, EXILE. एक्साईल. ते दिल्या स्टेट ऑफ बिईंग. त्याचा अर्थ लिहा द स्टेट ऑफ बिईंग सेंट. द स्टेट STATE. द स्टेट ऑफ बिईंग सेंट टू लिव्ह इन. द स्टेट ऑफ बिईंग सेंट टू लिव्ह इन काय रे अनदर कंट्री. टू लिव्ह LIVE. टू लिव्ह इन काय रे अनदर कंट्री दॅट इज नॉट युअर ओन. दॅट इज नॉट युअर ओन. इस्पेशली ESPECIALLY. इस्पेशली फॉर पॉलिटिकल रिझन्स. इस्पेशली फॉर काय रे पॉलिटिकल रिझन्स ऑर ॲज अ पनिशमेंट. म्हणजे काय रे तडीपार. पण देशाच्या बाहेर. तडीपार मध्ये हितलंय देशाच्या बाहेर हितले नाही. हद्दपारी म्हणा की. हद्दपारी देशपारी. आणि पुढचा बघा नेक्स्ट. व्हॉट इज द मिनिंग 72 ना. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टू ब्लो वन्स ओन ट्रम्पिट. किती नंबर सांगा. टू प्रेज वन सेल्फ. लय वेळ झाली ही 10-15 वेळ झाली. हो का हित आहे की द हो घ्या रेफरन्स. टू प्रेज टू ब्लो वन्स. हे का हित घ्या टू ब्लो BL. हो का टू ब्लो वन्स ट्रम्पिट. हो का किती वेळेस दिली. हो का हे सगळं दिलंय बघा. हो का किती वेळेस वाक्यात उपयोग. ते सगळ्यांचा वाक्यात उपयोग दिलाय. घ्या टू ब्लो वन्स ट्रम्पिट. वन्स ट्रम्पिट. टू प्रेज वन सेल्फ म्हणजे स्वतःची स्तुती करणे. स्वतःची टिमकी वाजवणे. स्वतःची पाठ थोपटून घेणे. स्वतःची पाठ थोपटून घेणे. थोपटू का घ्या. यस कळलं का नाही. टू प्रेज वन सेल्फ. ल्या वाक्यात उपयोग. यू ऑलवेज ब्लो युअर ओन ट्रम्पिट. हा प्रज्वल. यू ऑलवेज ब्लो युअर ओन ट्रम्पिट. दहा 15 वेळेस विचारला की. लिहा किती किती लिहा. ग्रुप B 2025 आत्ताची. हा CGL Tier 1 2013. 2019 STI 2015. MPC क्लर्क 2017. PSI 2019. PSI ST असिस्टंट 2011. UDC 2013. CISF 2010. ग्रुप B 2021. 10 वेळेस विचारली. किती वेळेस 10 टाइम्स. The word which means dash dash notorious is spelled correctly as. किती नंबर सांगा. Errant. ARRANT. Errant means used to emphasize how bad somebody is. Used to say errant. Errant spelling सांगा. ARRANT. तिथले used to emphasize. EMPHASIZE. Used to emphasize how bad something oblique somebody is. म्हणजे एखादा किती वाईट आहे ह्याच्यावर भर देण्यासाठी. नोटोरियस म्हणजे काय. कुप्रसिद्ध. इनफेमस ना. नोटोरियस इनफेमस आणि ॲरंट ना झाले की समानार्थी ही. यू अंडरस्टँड. नोटोरियसच्या विरोधी शब्द फेमस. फेमस. फेमसच्या विरोधी शब्द इनफेमस आणि नोटोरियस. आणि नोटोरियसला नोटोरियस इनफेमस आणि ॲरंट आहे. यू अंडरस्टँड. राहिलं कोणतं सांगा. इयरंट. ERRANT. एरंट. दुसरा शब्द एरंट. ERRANT.
ANT एरंट आहे. त्याचा अर्थ आहे डुईंग समथिंग, DOING, डुईंग समथिंग दॅट इज रॉंग. डुईंग समथिंग दॅट इज काय रे रॉंग. सेमिकोलन देऊन त्याच्या पुढले नॉट बिहेविंग इन अन ॲक्सेप्टेबल वे. नॉट बिहेविंग, BEHAVING, नॉट बिहेविंग इन अन ॲक्सेप्टेबल वे. नॉट बिहेविंग इन अन ॲक्सेप्टेबल वे म्हणजे सन्मार्गापासून भरकटल्याला, चुकारवाना की. दुसरा कोणता आहे एरंड. एरंडचं स्पेलिंग सांगा. ERRAND, एरंड. त्याचा अर्थ ए शॉर्ट जर्नी. लिहायचं ए शॉर्ट जर्नी, JOURNEY, शॉर्ट जर्नी टू टेक ऑर गेट समथिंग. अ शॉर्ट जर्नी टू टेक ऑर काय रे गेट समथिंग फॉर समबडी, FOR, फॉर समबडी. For example, FOR, for example, to buy something, for example, to buy something from a shop. To buy something from a shop. एखाद्याला एखादी गोष्ट मिळविण्यासाठी, एखाद्याला एखादी गोष्ट मिळविण्यासाठी किंवा त्याला ती देण्यासाठी, किंवा त्याला ती देण्यासाठी केलेला छोटासा प्रवास. केलेला छोटासा प्रवास. उदाहरणार्थ दुकानातून काही विकत आणण्यासाठी मारलेली चक्कर, खेप. आणि एरंड इज नॉट अन इंग्लिश वर्ड. हा शब्द इंग्लिश नाहीच आहे. ARRAND. आणि पुढचं नेक्स्ट. दे वर वर्किंग हँड इन ग्लोव विथ द ऑथॉरिटीज. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड. किती नंबर उत्तर सांगा. इन कॉपरेशन. हँड इन ग्लोव. हो का. हँड इन ग्लो, हँड इन ग्लो. हो का. क्लोजली कनेक्टेड विथ समवन स्पेशली इन अन इलिगल ॲक्टिव्हिटी. घनिष्ठ संबंध असणे. FCI 2012. फार फ्रॉम बिईंग इंडिपेंडंट द गव्हर्नमेंट अँड मीडिया वर्क हँड इन ग्लो. हो का. हे पुस्तक यस विथ प्रूफ आहे. यू अंडरस्टँड. चला पुढं काय मग सांगा. हँड इन ग्लो लॅ इडियम आहे. हा प्रश्न कुठल्या घटकावरचा आहे. इडियम्स अँड फ्रेजेस. लॅ हँड इन ग्लो. त्याचा अर्थ लॅ क्लोजली कनेक्टेड, CLOSELY, क्लोजली कनेक्टेड विथ समवन, क्लोजली कनेक्टेड विथ समवन स्पेशली इन अन इलिगल ॲक्टिव्हिटी. स्पेशली इन अन इलिगल काय रे ॲक्टिव्हिटी. ऑब्लिक करून लिहा. इन कॉपरेशन ना. ज्याशी प्रगाढ मैत्री असणे, एकमेकाशी निकटचे संबंध असणे. म्हणजे दे वेर वर्किंग हँड इन ग्लो विथ द ऑथॉरिटीज म्हणजे इन कॉपरेशन. त्यांचे एकमेकाशी कसले संबंध आहेत सांगा. ऑथॉरिटीचे. हां घनिष्ठ संबंध आहेत त्यांचे. यू अंडरस्टँड. FCI 2012. FCI 2012. नेक्स्ट 75. He gave out that he was soon going to Canada. The phrase underlined in the sentence above means काय सांगा. announced. हा प्रश्न ही फ्रेजल वर्ब आहे. गिव्ह आउट. गिव्ह आउट means to announce.
आलेली पण ऑप्शन मध्ये पण आलेली आणि अशी पण आलेली पण वेगळ्या कॉन्टेक्स्चुअल मिनिंग आलेली, तो हा मिनिंग नाही तिथं. गिव्ह आउट म्हणजे काय रे? अनाउन्स, घोषित करणे, एखादी गोष्ट अधिकृतपणे जाहीर करणे, एखादी गोष्ट अधिकृतपणे जाहीर करणे. झालं का? आणि पुढचं किती बघा, 76. इफ आय हॅड मनी आय माइट गो इन फॉर अ न्यू कार. द सेंटेन्स अबाव एक्सप्रेसेस ए ऑब्लिक अँड कंडिशन. कसली कंडिशन? इम्प्रॉबेबल. म्हणजे किती नंबर सांगा? 3. इम्प्रॉबेबल कंडिशन काय सांगते? जर इफ न सुरू होणाऱ्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल तर मेन क्लॉज मध्ये वुड प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब असतो. द मोस्ट कॉमन मॉडेल इज वुड, बट वी कॅन ऑल्सो यूज शुड प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब, कुड प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब किंवा माइट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब असते. प्रॉबेबल अनलाइकली कंडिशन म्हणा, इम्प्रॉबेबल अनलाइकली कंडिशन्स नाही लिहायचं. इफ न सुरू होणाऱ्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये आयएफ, इफ ने सुरू होणाऱ्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये साधा भूतकाळ असेल. हॅड कसलं व्हर्ब बरं इथलं? मेन व्हर्ब. हॅड एकटाच आले मेन व्हर्ब नसतं, वाक्य मेन व्हर्ब असताना वाक्याचा काळ सिंपल पास्ट टेन्स असतो. म्हणजे इफ आय हॅड मनी हा काळ कोणता आहे सांगा? सिंपल पास्ट आहे. मग इफ न सुरू होणाऱ्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल तर हा सबऑर्डिनेट क्लॉज, ही कसला क्लॉज आहे? मेन क्लॉज. मेन क्लॉज मध्ये वुड प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब असते. वुड प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब असते. द मोस्ट कॉमन मॉडेल इज काय रे? वुड. परंतु आपण काय काय वापरू शकतो अजून? शुड, कुड, माइट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब वापरू शकतो. म्हणजे इम्प्रॉबेबल कंडिशन कळली का? आणि इम्पॉसिबल सांगता येईल की तुम्हाला? इम्पॉसिबल जर इफ न सुरू होणाऱ्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर मेन क्लॉज मध्ये वुड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल असते. बरोबर आहे का? किंवा द मोस्ट कॉमन मॉडेल इज वुड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब, बट वी कॅन ऑल्सो यूज शुड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल, कुड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल, माइट हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल. पुन्हा प्रॉबेबल काय सांगते सांगा? इफ न सुरू होणाऱ्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर मेन क्लॉज मध्ये विल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब असते. द मोस्ट कॉमन मॉडेल इज विल. परंतु अजून काय वापरू शकतो आपण? शाल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब, कॅन प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब, मे प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब किंवा बी गोइंग टू प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब. परंतु हे वाक्य ऍज इट इज पाल अँड सुरी मधले लिहा तिथं रेफरन्स पुस्तकाचा. पाल अँड सुरी पेज नंबर 40 घ्या. हो का? पाल अँड सुरी काढू का? पेज नंबर 40. हो का? हे पेज नंबर 40 घ्या. पाल अँड सुरी पेज नंबर 40 आहे.
इम्प्रॉबेबल, अनलाइकली, कंडिशनल्स आहे. पेज नंबर 40. इन दी बघा, इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू यू, अनरियल सिच्युएशन. इफ आय वन अ लॉटरी आय वुड सेट अप अ चॅरिटेबल ट्रस्ट. हे दोन्ही वाक्य परीक्षेला आल्यात, प्रिव्हियस इयर्समध्ये विचारल्यात, जसं त्याची कॉपी असते. आता हे वाक्य काय म्हणतंय बघा. हो का, इन द मेन क्लॉज बघा इथं, इन द मेन क्लॉज, इन द मेन क्लॉज माइट ऑर कुड कॅन बी यूज इन्स्टेड ऑफ वुड ना. हां, इफ आय हॅड मनी आय माइट कुड गो इन फॉर अ न्यू कार. हो का, इफ आय हॅड मनी आय माइट कुड गो इन फॉर अ न्यू कार. माइट किंवा कुड, COULD, माइट ऑब्लिक काय रे, कुड गो इन फॉर अ न्यू कार. यू अंडरस्टँड, हाय का नाही. तेच खालचं वाक्य बघा, इफ सी चेंज हर हेअरस्टाईल सी माइट कुड लुक प्रिटी. ॲज इट इज वाक्य तिथलं झाले की. ही वाक्य घेतलेत तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये, वाक्य उड कोड हे, आणि वाक्य पण ही घेतलेली आहेत बघा ना तुमच्या वहीत, क्वेश्चन पेपरमध्ये पण झालंय. पुस्तक असलं पाहिजे का नाही तुमच्याकडे, असलं का तुमच्याकडे पुस्तक नाही. पुस्तक असलं, रेन अँड मार्टिन घ्या, पालॅन्डसुरी घ्या, डेव्हिड ग्रीन घ्या, जॉफ्री लीच घ्या. यू अंडरस्टँड, एक आधी डिक्शनरी असू द्या. बरोबर आहे का, उगाच कोणावर विश्वास ठेवायचा, नोट्स बघायच्या, नोट्सच्या बाहेर काहीच करायचं नाही. नोट्सच्या बाहेर काय करायचं नाही, मरतोय, फास्ट नापास होतोय. मग चुक आहे काय, बरोबर आहे ना. हो काही असं आहे. पुढं काय म्हणताय बघा, क्वेश्चन नंबर किती रे, नेक्स्ट 77. आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. किती नंबर बोला की, दोनच ना. आता का पहिला काय इलिमिनेट झाला. बघा, हे द प्रिन्स काय आहे, रिपोर्टर आहे. आस्क काय आहे, रिपोर्टिंग वर्ब आहे. आणि व्हाय आर यू सो सॉरोफुल ही रिपोर्टेड स्पीच आहे, कौट आहे ही. आणि मग ही अवतरण चिन्हाच्या आत असलं पाहिजे. आणि अवतरण चिन्हाच्या आतील वाक्याचा प्रकार WH क्वेश्चन आहे, म्हणजे शेवटी प्रश्नचिन्ह असलं पाहिजे. मग प्रश्नचिन्ह कुठं कुठं नाही, 1 आणि 4. तर असेच गेले, असेच गेले. आणि कुठं, हा सीला तर अवतरण चिन्हच नाही ना. ही असं आणि ही असं, इलिमिनेट. आपण वाक्य घेतलीत का नाही अशी. यू अंडरस्टँड. 77. चला 78. All his efforts to win over his adversary have ended in smoke. Select the correct meaning of the underlined. किती नंबर सांगा, ended in nothing. हा प्रश्न कशावरचा सांगा, इडियम्स अँड फ्रेजेस ह्या टॉपिकवरचा आहे. हा प्रश्न कशावरचा झाला सांगा, इडियम्स अँड फ्रेज. लिहा तिथं, हा प्रश्न इडियम्स अँड फ्रेजेस ह्या टॉपिकवरचा आहे. कोणती इडियम आहे सांगा, टू एंड इन स्मोक. लिहा, टू एंड इन स्मोक. त्याचा अर्थ लिहा, टू एंड इन नथिंग. टू इडियम कोणती सांगा, टू एंड इन काय रे, स्मोक, SMOKE. लिहा, टू एंड इन नथिंग किंवा टू वेस्ट ना, WASTE, वेस्ट. त्याचा अर्थ व्यर्थ, विफल, व्यर्थ होणे, विफल होणे, पूर्णपणे फसणे. All his efforts to marry Aishwarya Rai ended in smoke. कुणाबद्दल बोलतोय लक्षात आलं असेल, स्टील बॉडी, सलमान खान, डिशी. सलमान खान इज डिशी. डिशी शब्द मनाचा नाही, आयोग. सेक्स्युअली अट्रॅक्टिव्ह. मी बोलत नाही, आयोग बोलतोय. ह्याचा सोर्स सांगायचं तुम्हाला. हो काही पुस्तक आपलं, हो काही इडियम, टू एंड इन स्मोक आहे का, टू एंड इन स्मोक.
शेवट फुकट जणे काही निष्पन्न होणे. SSC 2010, MES 2012, SCC IT 2005, MTS 2017, CPO 2011, CGLPT 2014, CPO 2020, स्टेनोग्राफर 2017, CGL Tier 1 2018. लोक हे असं आहे. डू यू अंडरस्टँड? घ्या रेफरन्स. तुमचं आता तरी पुस्तकावर विश्वास बसला का नाही बसला? काय करू नका, पुस्तक घ्यायला का? फक्त कसं आहे माहिती का, चांगली गोष्ट नेहमी दुर्लक्षली जाते. चांगला माणूस, चांगली गोष्ट नेहमी दुर्लक्षली जाते. विधान बरोबर आहे. कारण चांगल्या माणसाला, चांगल्या गोष्टीला दुसऱ्यांना फसवता येत नसते, म्हणून ती दुर्लक्षली जाते. यू अंडरस्टँड? झालं. पुढे बघ. नेक्स्ट 79 ना. ही डझंट हॅव क्वालिटी एज्युकेशन, स्टील ही मेक्स मोर मनी दॅन मोस्ट ग्रॅज्युएट्स. द सेंटेन्स कनेक्टर अंडरलाईन इन द सेंटेन्स अबाव एक्सप्रेसेस. काय रे विरोधाभास आहे हा. काय म्हणते बघा ही, नीट बघा. ही डझंट हॅव क्वालिटी एज्युकेशन. ते त्याला शालेय शिक्षण काय, कॉलेजचं महाविद्यालयीन शिक्षण घेतलंच नाही त्यांनी, तरी पण ही मेक्स मोर मनी दॅन मोस्ट ग्रॅज्युएट्स. तरी सुद्धा जास्त ग्रॅज्युएट ह्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवतोय तो. यू अंडरस्टँड? खरं सांग का पोरांनो, जास्त शिकलेला कमी कमवतो आणि कमी शिकलेला जास्त कमावतो. कारण कमी शिकलेला लाज नसते आणि त्याकडे धाडस असते आणि काही पण करण्याची मानसिकता असते. शिकलेल्या माणसाची त्याला लाज असते, स्टेटस असतं, एक इज्जत असते. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहेत? आणि मग जास्त शिकलेली माणसं जास्त कमवणार का कमी? कमी कमवणार. कमी शिकलेले जास्त कमवणार. काय पण करणार. वयाच्या शाळा सोडून दिली, कमवायलाच लागणार. नुसतं पैशाच्या मागे लागणार आणि पैसे कमवणार. आणि तुम्हाला सांग का, कमी शिकलेल्या माणसाच्या हाताखाली जास्त शिकलेली माणसं कामाला राहतात. चुकतंय का विधान? संस्थापक वगैरे कंपन्या वगैरे असतात, कमी शिकलेले असतात, त्यांनी स्थापन केलेले असतात. ही माणसं इंजिनियर असतात, डॉक्टर असतात. यू अंडरस्टँड? असे काही काही कंपन्या आहेत का तिथं इंजिनियर 5, 50, 100, 200 हाताखालीत आणि ती माणूस शिकलेलाच नाही. राजकारणी असतील. डू यू अंडरस्टँड? बरं जाऊ दे, आपल्याला काय घेणं देणं का नाही. हे समजलं का? ही काय दर्शन मग हे काय आहे सगळा? कॉलेजचं शिक्षण नाही तरी पण पदवीधरापेक्षा जास्त कमवतं. ही काय आहे? विरोधाभास आहे, कॉन्ट्रास्ट आहे. किती नंबर सांगा मग? in the above sentence still expresses a contrast. कॉन्सिक्वेन्स नाही आहे, ऍडिशन नाही, कन्क्लुजन आहे का? ही काय अनुमान आहे का इथं? हा प्रश्न नाही. कंजेक्शनवर कनेक्टर म्हणता ही कोहेजिव्ह डिव्हाइस आहे, डिस्कोर्स मार्कर्सवर आहे. स्टील कनेक्टर आहे ही. कोहेजिव्ह डिव्हाइस झाले, कोहेजिव्ह डिव्हाइस ना स्टील. हा प्रश्न कोहेजिव्ह डिव्हाइस, डिस्कोर्स मार्कर्स, कनेक्टर्स ह्याच्यावर जातोय. You understand? 80. Mary was the rightful successor to the English throne. Select the correct antonym for the underlined. किती नंबर सांगा? Predecessor. Successor म्हणजे काय? वारस. सक्सेसर. सक्सेसर स्पेलिंग सांगा. हा, SUCCESSOR. सक्सेसर म्हणजे समवन हू, हा वन वर्ड सबस्टिट्यूट येऊन गेला. सक्सेसर लिहा, वन हू टेक्स अ जॉब. सक्सेसरचा अर्थ लिहा, वन हू टेक्स अ जॉब और पोजिशन. वन हू टेक्स अ जॉब और काय रे? पोजिशन. प्रिव्हियसली हेल्ड, PREVIOUSLY, प्रिव्हियसली हेल्ड बाय समवन एल्स. प्रिव्हियसली हेल्ड बाय समवन एल्स. उत्तराधिकारी ना, उत्तराधिकारीच की हा.
म्हणजे ह्याला समानार्थी शब्द सांगा. इनहेरिटर, उत्तराधिकारी म्हणजे वारस ना, वारस. इनहेरिटर, INHERITOR, किंवा इयर ना, HEIR, इयर, वारस. वारिश, वारिश हिंदीत काय वारसला काय म्हणतात, वारिश म्हणतात ना, वारिश. चित्रपट पण आहे वारिश. इनहेरिटर. ह्याला विरोध शब्द दिलाय प्रेडिसेसर. हा विरोध शब्द दिलाय प्रेडिसेसर. चला स्पेलिंग पट करून लिहायचं. हा काय स्पेलिंग आहे चला. हा PREDECESSOR, प्रेडिसेसर. किंवा काय रे, अँसेस्टर ना, ANCESTOR, अँसेस्टर. फोर फादर. हा फोर फादरचं स्पेलिंग FORE, FATHER, FOUR करताल. ती फोर फादर नाही, फोर फादर आहे. काय स्पेलिंग सांगा फोर फादरचं मग. हा FOREFATHER, फोर फादर. किंवा काय म्हणता येईल सांगा, अँटीसेडंट, ANTECEDENT. मग प्रेडिसेसर म्हणजे काय, पूर्वाधिकारी ना. ही झाला उत्तराधिकारी, ती पूर्वाधिकारी. आजोबा, पंजोबा, वडील कोण झाले, पूर्वाधिकारी. प्रेडिसेसर आहेत हे सगळे. तुम्ही, तुमची मुलं, तुमच्या मुलाची मुलं कोण, हा सक्सेसर आहेत. ही उत्तराधिकारी. तुमचा मुलगा तुमचा सक्सेसर आहे. चुक आहे का, तुमचा मुलगा मुलगी तुमचा सक्सेसर. उत्तराधिकार जर वारस झाला, तुमचे वडील वगैरे तुमचे कोण झाले, प्रेडिसेसर झाले. ते लक्षात ठेवायचं, असं लक्षात ठेवायचं. मुलगा वगैरे प्रेडिसेसर, प्रेडिसेसर, अँसेस्टर, काय फोर फादर कोण आहे ती. बस कळालं का नाही, कळालं आता तर लक्षात राहील का नाही. डू यू अंडरस्टँड. आणि पुढं नेक्स्ट 81. Wise enemy is better than the foolish friend. Houses are made of the brick and the cement. Honesty is the best policy. Identify the correct sentence of the sentences. मला की 4 ओनली C. हा प्रश्न आर्टिकल्स वरचा आहे. कळच नाही पडला कशावरचा प्रश्न आहे. कशावरचा प्रश्न आहे, आर्टिकल वरचा. आता फॉर एक्झाम्पल आर्टिकलवरचा कसा, एनिमी नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे, एक वचनी का अनेक वचनी, एक वचनी. फ्रेंड कॉमन नाऊन एक वचनी, आणि एक वचनी कॉमन नाऊन विदाउट आर्टिकल्स वापरत नाहीत. नाही कळलं. सिंग्युलर कॉमन नाऊन इज नेव्हर युज्ड विदाउट आर्टिकल. झालं होतं आपलं, एलिफंट इज अ वाईज एनिमल. झालंय का नाही, असं दिलं होतं बघा. एलिफंट, ELEPHANT, एलिफंट इज अ वाईज. तुम्हाला वहीत आहे आणि परीक्षेला पण आलंय ही, आहे का नाही. आणि मग सांगा हे वाक्य करेक्ट का इनकरेक्ट. इनकरेक्ट. हे तर कसं लिहायला पाहिजे सांगा. An elephant is a wise animal किंवा द एलिफंट इज अ वाईज एनिमल. कारण ही सिंग्युलर कॉमन नाऊन आहे, विदाउट आर्टिकल्स नाही आहेत. म्हणजे ॲन एलिफंट इज अ वाईज एनिमल म्हटल्यावर हत्ती हा काय शहाणा प्राणी, म्हणजे कोणत्याही वर्गाचा प्रतिनिधी म्हणून एक. आणि इथं जर द लिहिलं, द एलिफंट इज अ वाईज एनिमल म्हणल्यावर म्हणजे हत्ती हा सगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. सगळ्या वर्गाचं प्रतिनिधी म्हणजे एकच हत्ती सगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करत असेल तर द, आणि सगळ्या वर्गाचं प्रतिनिधी म्हणून एक ॲन एलिफंट. द काऊ इज अ युजफुल एनिमल, अ काऊ इज अ युजफुल एनिमल, बोथ आर करेक्ट. असंच आहे सेम. झाले का नाही झालं, झालंय नाही. पण नुसतं दिलं काऊ इज अ युजफुल एनिमल, काऊ इज अ युजफुल एनिमल, इनकरेक्ट आहे. द काऊ इज अ युजफुल एनिमल, करेक्ट आहे. काऊ इज अ युजफुल एनिमल, करेक्ट आहे. अशा प्रकारचे प्रश्न आलेले नाहीत का पूर्वी, पण त्याला कळालच नाही. एनिमी आले, फिरवून विचारला थोडा, संपला विषय, ह्याचा कार्यक्रमच झाला. मग कसं होईल चला वाक्य, ही तर काय सांगा, करेक्ट करून लिहायचं आता वाक्य ही. अ वाईज एनिमी, अ वाईज एनिमी इज बेटर दॅन अ फुलिश फ्रेंड, असं करेक्ट करून लिहायचं. तिथं इनकरेक्ट लिहा, करेक्ट करून लिहायचं.
ए वाईज enemy, ENEMY, a wise enemy is better, a wise enemy is better than a काय रे foolish, FOOLIS, than a foolish काय रे friend. हे पहिल्याचं स्पष्टीकरण समजलं का नाही समजलं? कुणी कुणी अभ्यासलंच नसेल ही तर कळालंच नाही, त्याने अभ्यास केला तर कळेल कसं? हा बघा आता दुसरा मुद्दा इथं, हाऊसेस आर मेड ऑफ द ब्रिक अँड सिमेंट आहे. ए मेड ऑफ बरोबर आहे. मेड ऑफ काय असतं सांगा? फॉर मटेरियल्स दॅट डज नॉट चेंज देअर फिजिकल फॉर्म. ए ब्रिकचं घर बांधताना ब्रिकच राहते का दुसरं काय होतं? फॉर्म बदलतो का फिजिकल फॉर्म त्याचा? नाही बदलत. म्हणजे मेड ऑफ बरोबर आहे. फिजिकल फॉर्म जर बदलत असेल मेड फ्रॉम, हे झाले का आपले? ही मेड ऑफ आणि मेड फ्रॉम वर आयोगाचे प्रश्न आहेत. मेड ऑफ कशासाठी वापरायचं सांगा? फॉर मटेरियल्स दॅट डू नॉट चेंज दिअर फिजिकल फॉर्म. काय असणार सांगा? मेड ऑफ. मग हे मेड ऑफ बरोबर का चूक? बरोबर आहे. मेड फ्रॉम कधी असणार? मग वाईन इज मेड डॅश डॅश ग्रेप्स फ्रॉम. हे फिजिकल फॉर्म चेंज झाला. मला वाटतं अशी बरीच उदाहरणं घेतली मेड ऑफ मेड फ्रॉमची, पण त्याच्यावर प्रश्न नाही आहे प्रिपोजिशनवर. सिमेंट हे कसलं नाव नाही सांगा? मटेरियल नाव नाही. मॅन मेड मटेरियल नाव नाही. ही लिहिलंय तुम्ही काय ना? काइंड्स ऑफ नाउन्स आहे का मॅन मेड मटेरियल नाउन मध्ये दिले का नाही? नसलं तरी 10,000 रुपये बक्षीस गडे ते मटेरियल नाऊन दिलं नाही तुम्हाला. ती मॅन मेड मटेरियल आहे. नेचर मधून मिळणे मॅन मेड असं दिलेत का नाही? निसर्गातून मिळणारी अशी मटेरियल नाउन्स काइंड्स ऑफ दिलेत का ती? मग चला, नो आर्टिकल इज युज्ड बिफोर द मटेरियल नाउन. ब्रिक पण मटेरियल नाउन आहे, इथं बंद येणार नाही. मग वाक्य करेक्ट करून लिहा. हाऊसेस आर मेड ऑफ ब्रिक अँड सिमेंट. बघा पुढे बघा. ऑनेस्टी हे वाक्य इनकरेक्ट. करेक्ट केलं कसं केलं ते सांगा? हाऊसेस आर मेड ऑफ द येणार नाही, तर द येणार नाही. हाऊसेस आर मेड ऑफ ब्रिक अँड सिमेंट. ए ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी कसलं नाव नाही? ऍबस्ट्रॅक्ट नाव नाही, भावाचक नाव आहे आणि ह्याच्यापूर्वी उपपद येत नाही. हे वाक्य प्रश्नपत्रिकेत आहे का तुमच्याकडे? नाही आहे ना? बऱ्याच वेळेस आयोगाने विचारलंय का नाही विचारलं? सुपरलेट डिग्री काय म्हणलं? कुठे गेलं रे? पण दिलं झालं वाक्य आपलं. ऑनेस्टी द बेस्ट पॉलिसी का नाही झालं? झाले ना? आहे की सापडा नाही गेले लोक रे. काय तसं कसं सापडत नाही? हे का ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. APSI STR 2010 क्वेश्चन नंबर 53. हे काय हो का? ब्रेव्हरी ब्युटी आहे का? हे हो का? हे असं हो कसं नाही? आहेत ना? यू अंडरस्टँड? मग किती नंबर बरोबर सांगा मग? बोला की 4. म्हणजे ह्याच्याबरोबर आर्टिकल येत नाही, बरोबर ना? नेक्स्ट
सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. किती नंबर सांगा? 2. 2च कसं काय सांगा? एक मध्ये इन्व्हर्टेड कॉमर्स नाही. दुसरा सी मध्ये पण नाही. 3 मध्ये पण नाही. किती नंबर सांगा? 2. 2च ना. आता दुसरा जे मुद्दा आहे का इथं आर आहे बघा. आर आणि अपॉस्ट्रॉफी एस आहे. हा प्रश्न अपॉस्ट्रॉफीवर पण जातोय. पंक्च्युएशन अँड कॅपिटल हा प्रश्न पंक्च्युएशन अँड कॅपिटल लेटर्सच्या घटकावरचा आहे. असं लिहायचं प्रश्नपत्रिका. हे बिगर प्रश्नपत्रिकावाल्यांचं हे बघायचंच काम नाही. ही ज्यांनी प्रश्नपत्रिका ठेवूनच व्हिडिओ बघायचं काम आहे त्याला गटकला 100% फायदा होणार मुख्य परीक्षेला. मग मला सांगा ह्यातलं रिपोर्टर कोणता आहे सांगा? रिपोर्टर आय. रिपोर्टिंग फॉर आस्क. बरोबर आहे. हे अवतरण चिन्हाच्या आत आलंय म्हणजे रिपोर्टेड स्पीच आहे. हे अवतरण चिन्ह पाहिजेत. शेवटी प्रश्नचिन्ह आणि मग प्रश्नचिन्ह पुन्हा अवतरण चिन्ह बाहेर पाहिजे. आणि आरला अपॉस्ट्रॉफी एस लागणार का नाही लागणार? तिथं लिहा ॲन अपॉस्ट्रॉफ इज युज्ड. दुसरा मुद्दा आर अपॉस्ट्रॉफी एस तिथल्या an apostrophe apostrophe an apostrophe is used to form the plurals. An apostrophe is used to form the plurals of the letters. An apostrophe is used to form the plurals of letters and figures. And this is example dot your I apostrophe s eyes dot your eyes and cross your T's and cross 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 your T's T apostrophe s असे. म्हणजे कसे सांगा लेटरचं किंवा फिगरची अपॉस्ट्रॉफी बनवायची अपॉस्ट्रॉफी एस देतात. प्रश्न ॲज इट इज पाले अँड सुरी मधला पण आता ही क्वेश्चन नंबर 121 आहे. क्वेश्चन नंबर 121 चला काढायचंच काय मग बघायचंच ना हे प्रूफ. 121 घ्या. हो का. एक्झरसाइज 9 पंक्च्युएट द फॉलोइंग यूजिंग कॅपिटल लेटर्स वेअर नेसेसरी. हाऊ मेनी आर्स आर देअर इन रेफर्ड आय आस्क्ड. आहे का नाही मौली? हो का. हे 9 बघा वाचा. 9 एक्झरसाइज मध्ये आहे का नाही बघा. आहे का 9 सापडलं का नाही? मी देतो बोट ठेवून देतो तिथं सहज. चष्मा आहे बाळा ह्याला नाही दिसायचं. हो त्याला सुबोधला दिसलं कारण त्याला चष्मा नाही. त्याला चष्मा असून बी दिसाना मला 4 डोळे असताना बाळा कसं असं व्हायचं. तुला सांग का तुमचा नंबर पण अशा हॉलमध्ये आला पाहिजे तर प्रकाश व्यवस्थित असावा. ज्यांचा चष्मा आहे त्यांना तर त्या अंधारे कुठली काय डेकड दिसायचं नाही असं व्हायचं. विधान बरोबर आहे का चुकीचं आहे? झालं का? हो का. ही 82 ही कसं झालं करा क्लिअरनेट. 83 द मिनिंग प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर ऑर अँसेस्टर्स इज सबस्टिट्युटेड टू करेक्टली बाय द वर्ड काय रे? पॅट्रिमनी. वडिलोपार्जित मालमत्ता ही त्याला काय म्हणतात सांगा? प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर ऑर अँसेस्टर्स काय सांगा? पॅट्रिमनी म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता. प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता. ही पण प्रॉपर्टी ही कमी झाली जरा. प्रज्वलची पण कमी झाली पण वाढवली. प्रॉपर्टी वाढवली त्यांनी. आर्टिफिशियल वाढवली बाळा. तो आम्ही नाही आर्टिफिशियल वाढवणार. यू अंडरस्टँड? जाऊ दे. पॅट्रिमनी झालं. राहिलं कोणतं सांगा? ॲलिमनी. मनी दॅट कोर्ट ऑर्डर्स. ॲलिमनी पोटगी असते ही पोटगी. ॲलिमनी
ॲलिमनी स्पेलिंग म्हणत लिहायचं हां, ALIMONY ॲलिमनी. तिथं लिहा मनी दॅट अ कोर्ट ऑर्डर्स, MONEY मनी दॅट अ कोर्ट काय रे ऑर्डर्स समवन, SOME someone ONE someone to pay regularly, to pay PAY to pay regularly to their former wife, to their THEIR to their former करे wife or husband, to their former wife or husband after their marriage. घटस्फोटानंतर एखाद्या नवऱ्याला किंवा बायकोला, घटस्फोटानंतर एखाद्या नवऱ्याला किंवा बायकोला नियमितपणे द्यायला लागणारी रक्कम नवऱ्याला पण मिळते. पण बायकोला नोकरी असल्यावर, बायकोला नोकरी असल्यावर नवऱ्याला पोटगी मिळते. नवरा काम करीत नसेल त्यावेळेस. यू अंडरस्टँड. असं आहे. LDC 2014. अलीकडे काही काही मुली ह्या फक्त पोटगी मिळवण्यासाठी लग्न करतात. तो व्यवसाय झालाय लोकांचा. रोहित सर चुकताय काय? काही सगळ्यांना ह्या 5-10% असतील. नाही तर मुली म्हणायच्या आमच्यावर टीका करतोय ना. हे बाबा नाही काय, त्यांना बी माहिती मुलींना ही अशी वस्तुस्थिती आहे ही. आणि मोठ्या फेमस जे असतं इमिनंट प्लेयर वगैरे ते त्याच जास्त असतात. क्रिकेटर वगैरे असतात ना, ती पोटगी मिळवण्यासाठी लग्न करतात. बघा ना तुम्ही एक्झाम्पल. आता सामान्य माणसासाठी काय होत नाही, कोण त्यासाठी नाही करीत. कुठं पैसे मिळणार काय, त्याला खायचं प्यायचं बराबर असते. चुक आहे काय? खा नाही तेव्हा खायचं असतं. त्यासाठी काय करायचं, मोठ्या मोठ्या उद्योगपती असतील, क्रिकेटपटू असतील, अभिनेते असतील, तर अशा बाबतीत अशा मुली त्यांना फसवतात आणि घटस्फोट घेऊन ॲलिमनी मिळवत बसतात. यू अंडरस्टँड. जाऊ दे. हेरिडेटरी लिहा पुढचं. हेरिडेटरी स्पेलिंग काय? हेरिडेटरी सांगा. HEREDI लिहिलंय. मी स्पेडला इथे शब्द ही आले, मी स्पीडला आलाय. HERE लाज बाळगायची नाही लिहिताना म्हणत म्हणत. इथं चुकतंय ते काय नाही. पेपरला गेलो लाज बाळगत काय ही. HEREDITARY हेरिडेटरी म्हणजे पास ऑन फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड ना. पास ऑन फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड. अनुवंशिक ना, वंश परंपरागत. आणि पुढं मॅट्रिमोनी, द स्टेट ऑफ बिईंग मॅरिड. मॅट्रिमोनीचा अर्थ लिहा. द स्टेट ऑफ बिईंग मॅरिड विवाहित असणे स्थिती. मॅट्रिमोनियल साइट्स असतात. सुबोध पण मॅट्रिमोनियल साईटवर असेच असतात लोक ज्यांचं लवकर लग्न उशिरा म्हणजे ज्यांची वय झालेली असतात अशीच जास्त असतात. ज्यांची अशीच लग्न होतात ती कशाला मॅट्रिमोनियल साईटला जातात? चुक आहे काय? बरोबर चुकलं कर माझं काय? बरोबर आहे ना. लक्षात ठेव. विवाहित असणे स्थिती. 84 द नाउन प्रोनाउन ऑर नाउन फ्रेज which follows a oblique and dash dash verb is called its object. Transitive म्हणजे काय म्हणायचे सांगा बरं. ही त्याचा अर्थ काय होतोय? नाही नाही, ह्याचा अर्थ काय? नाउन, प्रोनाउन, नाउन फ्रेज, नाम किंवा काय रे सर्वनाम किंवा नाम पदबंध ना. हे त्याचे बघा ज्या क्रियापदानंतर असं असणार ना. ज्या क्रियापदानंतर नाम किंवा सर्वनाम किंवा नाम पदबंध हे त्याचे कर्म म्हणून येते, त्या क्रियापदाला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब सकर्मक क्रियापद म्हणतात. म्हणजे डेफिनेशन तडाखा दिलाय ट्रान्झिटिव्हच्या. फॉर एक्झाम्पल आता सांगितलं ही किल्ड,
ही किल्ड हर, ही ब्रोक द ग्लास, ही ब्रोक द काय रे ग्लास. आणि सांगितलं द पोलीस अरेस्टेड, POLIC, पोलीस अरेस्टेड, ARREST, द पोलीस अरेस्टेड रोहन किंवा सचिन, सचिन घेऊ. हे बघा हे काय सांगा प्रोनाऊन आहे, ही काय सांगा नाऊन आहे, आणि ही काय सांगा नाऊन फ्रेज आहे. आता बघा हे डेफिनेशन आपल्याला प्रूव्ह करायची, प्रूव्ह. आता बघा ही किल्ड हर, किल म्हणजे काय मारणे, पास्ट टेन्स किल्ड, पास्ट टेन्स पास्ट पार्टिसिपल किल्ड. त्यांनी तिला ठार मारलं. क्रिया कोणी केली, कोणती क्रिया केली, ठार मारण्याची क्रिया कोणावर झाली, म्हणजे ऍक्शन पास फ्रॉम वन प्लेस टू, म्हणजे ही मिली की मिली मिली, म्हणजे ऍक्शन पास फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, म्हणजे सब्जेक्ट आहे व्हर्ब आहे, ही ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्ब हॅज एन ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट नाऊन आहे का प्रोनाऊन आहे, प्रोनाऊन आहे. हो का, इथलं प्रोनाऊन आलं इथं. समजलं का आता. दुसरं काय म्हणते सांगा, द पोलीस अरेस्टेड सचिन. अरेस्ट म्हणजे काय रे, अटक करणे. पास्ट टेन्स सांगा अरेस्टेड, पास्ट पार्टिसिपल अरेस्टेड, म्हणजे पोलिसांनी सचिनला अटक केली. क्रिया पोलिसावर झाली, क्रिया कोणी केली, पोलिसांनी. क्रिया पुढे गेली का नाही गेली, आणि कुणावर झाली, सचिनवर. सचिनवर काय क्रिया झाली, अरेस्ट, अरेस्ट हँडकफ. यू अंडरस्टँड. म्हणजे ऍक्शन पास फ्रॉम वन प्लेस टू, म्हणजे वर्ब काय सगळा ट्रान्झिटिव्ह आहे, आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब हॅज अन ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट नाऊन आहे का प्रोनाऊन आहे, नाऊन आहे. हो का, हे नाऊन, हो का, हे तर नाऊन झालं. आता काय म्हणते सांगा, ही ब्रोक द ग्लास. ब्रेक म्हणजे फोडणे, पास्ट टेन्स. ब्रेक म्हणजे फोडणे, पास्ट टेन्स. ब्रोक पास्ट पार्टिसिपल ब्रोकन, त्यांनी ग्लास फोडला. क्रिया कुणी केली, त्यांनी. क्रिया कुणावर झाली, ग्लासवर. ग्लासवर काय झालं, ग्लास फुटला गेला नाही, असा फुटला गेला. ऍक्शन पास फ्रॉम वन प्लेस टू, म्हणजे वर्ब कसं आहे सांगा ट्रान्झिटिव्ह आहे, आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब हॅज अन ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट वर्ड आहे का फ्रेज आहे, फ्रेज आहे. आणि मग ही कोणती फ्रेज, नाऊन फ्रेज. आणि मग काही नाऊन फ्रेज, नाऊन, प्रोनाऊन ऑर नाऊन फ्रेज विच फॉलोज काय रे सांगा, विच फॉलोज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब इज कॉल्ड इट्स ऑब्जेक्ट. म्हणजे नाऊन, प्रोनाऊन म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर, नाऊन ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर जे ऑब्जेक्ट येतं, ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर ऑब्जेक्ट येतं, ते ऑब्जेक्ट हे एकतर नाऊन असते किंवा प्रोनाऊन असते किंवा नाऊन फ्रेज असते. ही असं प्रूव्ह केलेलं आहे. एक्झाम्पल घ्या. समजलं का नाही समजलं, कुणाकुणाला नाही समजलं. पुढे बघा. नेक्स्ट 85. सी हँडेड मी अ बंच ऑफ फ्लावर्स. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द अबव. किती नंबर आहे, किती, एक नंबर, एकच नंबर. आता मुद्दा सांगा, वाक्याचा काळ कोणता आहे, सिंपल पास्ट आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस सांगा, सिंपल पास्टचा ऍक्टिव्ह व्हॉइस. चला सिंपल पास्टचा ऍक्टिव्ह व्हॉइस सांगा. हा, सब्जेक्ट प्लस पास्ट टेन्स ऑफ द वर्ब, पास्ट टेन्स ऑफ द काय रे वर्ब. डू यू अंडरस्टँड. दुसरं काय म्हणते सांगा, पॅसिव्ह काय म्हणते सांगा, पॅसिव्ह. पॅसिव्ह हा वॉज ऑब्लिक वेअर प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब ना. ही झाली ऍक्टिव्ह फॉर्म आणि पॅसिव्ह फॉर्म. आता मला सांगा, ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे, आणि हे आयओ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ही व्यक्तिवाचक कर्म आहे, ही वस्तुवाचक कर्म आहे. ही अप्रत्यक्ष कर्म आहे, ही प्रत्यक्ष कर्म आहे. ही सजीव आहे, प्रत्यक्ष कर्म हे सजीव असते, तर अप्रत्यक्ष कर्म हे निर्जीव असते. आणि ही जो ह्या क्रियापदांत दोन कर्म आल्यात म्हणल्यावर ही डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, डबल ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, द्विकर्मक क्रियापद आहे. अरे बरोबर आहे का. आणि मग ह्याचा चंदवाईस किती पद्धतीने होईल, दोन किंवा तीन. चंदवाईस किती पद्धतीने होणार, दोन किंवा तीन. कसं काय ते सांगा. पॅसिव्ह विथ आयओ, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, पॅसिव्ह विथ आयओ आणि पॅसिव्ह विथ डीओ. पण पॅसिव्ह विथ डीओ न जर घेतला तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट टू न किंवा फॉर न जोडतात. आणि ज्या वर्ब नंतर टू आणि फॉर येतं त्यावेळेस तीन पद्धतीनं, आणि ज्यावेळेस फक्त टू किंवा फॉर येईल एकदाच ती दोन पद्धतीनं. आणि मग मला सांगा, पॅसिव्ह विथ आयओ, आय, आयच्या पुढे काही सांगा, वॉज.
आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लॉवर्स बाय हर. बरोबर का चूक? बरोबर. आता ही डिओ घेऊन करा. पॅसिव्ह विथ डिओ, डायरेक्ट ऑब्जेक्ट ना. ए बंच ऑफ फ्लॉवर्स. आता ए बंच ऑफ फ्लॉवर्स ही नाउन फ्रेज आहे. आता ऑफ काय सगळ्यातलं प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशनच्या पुढच्या नाम अनेक वचनी ह्याचा संबंध नसतो. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट बघा. ए बंच ऑफ फ्लॉवर, बंच म्हणजे काय? गुच्छ. गुच्छ एक आहे का अनेक आहे? सिंग्युलर आहे ही. म्हणजे ए बंच वॉज ए बंच ऑफ फ्लॉवर्स वॉज हँडेड टू. हँडेडच्या पुढे टू येते. टू मी म्हणजे ए अँड बी. किती जणांना कळलं? द्विकर्मक क्रियापद आहे, डायट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. मग पोरग ही डायट्रान्झिटिव्ह वर्ब काहीच अभ्यास करत नाही. ती काय म्हणते? वॉज ऑब्लिक वेअर बघा रे. वॉज ऑब्लिक वेअर बघा आणि चला उत्तरे काढा. इथं बिन आलंय, बिन नाही. इथं बिन आलंय, बिन येतच नाही सिंपल पास्ट मध्ये. पण हे बंच ऑफ फ्लावर्स इथं गंडल की पोरग? या सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट मध्ये गंडल की वॉज ऑब्लिक वेअर? म्हणजे नुसतं टेन्सवर नाही, आय वर डी वर सगळंच कळावं लागतंय त्याला. ट्रान्झिटिव्ह डायट्रान्झिटिव्ह कळावं लागतंय त्याला. आणि तुम्हाला सांग का, चंदवाईज पोरांचा चुकतो कशा माहिती का? फक्त टेन्सवरच चंदवाईज सोडित आहे ती. तेवढं टेन्स बघून चंदवाईज सोडवण्याचा विषय संपला. चंदवाईजचा असं आलं की तुम्ही माझ्या मताशी. कारण त्याला आय वन डी वन नाही कळलं, नुसतं टेन्स बघा. हे बघा साधा भूतकाळ आहे बघा, वाजवेर आले का इलिमिनेट करा. आणि तसं बसत असलं तर उत्तर येणार, असे येत असले तर उत्तर नाही येणार. गाबळ्यांची का माहिती? गाबळ्यांची चूक आहे काय? बरोबर. डू यू अंडरस्टँड? आणि पुढं क्वेश्चन नंबर 86. द करेक्ट सफिक्सेस टू फॉरेन डिमिनिटिव्हज फ्रॉम द वर्ड्स बुक अँड वीक रिस्पेक्टिव्हली आर. किती नंबर सांगा? 4. डिमिनिटिव्ह म्हणजे स्मॉल इन साइज. आपलं झालंय बरं का हे. DIMINUTIVES डिमिनिटिव्हज. डिमिनिटिव्हज म्हणजे कंसातल्या स्मॉल इन साइज. तिथले ए वर्ड ते पुढले आहे डिमिनिटिव्ह. डिमिनिटिव्ह स्पेलिंग काय लिहायला सांगा? हा DIMINUTIVES. तिथल्या ए वर्ड कंसातल्या अफिक्स लाईक अ सफिक्स. अफिक्स सफिक्स मधला फरक शिकवलाय तुम्हाला. प्रिफिक्स सफिक्स अफिक्स का नाही झालं बघा. ए वर्ड अफिक्स लाईक अ सफिक्स or name modified or name NAME or name modified to indicate small size, to indicate INDICATE, to indicate small size, youth or informality. Youth or खरे informality. Youth or informality. पोरांनो, ए बुक म्हणजे काय सांगा? पुस्तक. नाऊन आहे. बुकलेट म्हणजे काय सांगा? BOOK. बुकलेट म्हणजे पुस्तिका. कोण कोणाला पुस्तिका नाही? पुस्तक मोठं असतं आणि पुस्तिका छोटी असते. म्हणजे LET स्मॉल इन साइज झाले हे बुक. बुकलेट. आता पिग असेल, पिग म्हणजे डुक्कर. काय झालं सांगा? पिगलिट. म्हणजे आता ही पिग जी आहे ती मोठा झाला का? ही पिग मोठं आहे. पिगलिट आता लहान का मोठं सांगा? लहान होणार नाही. यंग यंग डुकराचं पिल्लू झाले. ही डुक्कर मोठं, त्याला साईज बारीक साईज करा त्याची. LET टाकून पिल्लू झालं. नाही कळलं काही? किती झालं समजलं? स्टार आहे. स्टार शब्द कोणी कोणी आला? चित्रपटात अभिनेता स्टार आहे तो. फिल्म स्टार, क्रिकेट स्टार. स्टार मोठा आहे का लहान आहे? मोठा आहे. पण तिला स्टार लीड केलं. चित्रपटात फुटकळ काम करणारी अभिनेत्री झाली. उदयनमुख अभिनेत्री. म्हणजे स्टार मोठा झाला, स्टार लीड छोटी झाली. हे कळालं का नाही? स्टार लीड. हे मला वाटतं ही परीक्षेला आलंय. मला वाटतं ही कधी आलंय बघा परीक्षेला. ESO 2014 क्वेश्चन नंबर 63 आहे. स्टार लीड म्हणजे डिमिनिटिव्ह जुनं नाही, नवीन नाही, जुनंच आहे परीक्षेला.
तुम्ही शब्दाला डिमिनिटिव्ह सफिक्स प्रिफिक्स केलंच नसेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे मग? बरं आपलं झालंय का ना डिमिनिटिव्ह? नाही झालंय ना. ह्यात बघा ना तुम्ही, ह्या पुस्तकात दिलेत सगळे प्रश्न आहेत तरी नाहीत, आहेत ना. स्टारलेट डिमिनिटिव्ह. दुसरं काय म्हणते सांगा. मग काय झालं सांगा. ही पहिलं बुकलेट हे झालं ना. बुकलेट झालं ना. BOOK बुक काय रे? बुकलेट. आता डक म्हणजे काय रे? डक DUCK. डक म्हणजे काय सांगा? बदक. DUCK डक म्हणजे बदक. आणि याला ING हवा. याला ING काय सांगा? डकलिंग ना. बदकच पिल्लू. बदकच काय झालं सांगा? पिल्लू झालं. ही डकलिंग म्हणजे स्मॉल इन साईज ना. LING डिमिनिटिव्ह सफिक्स आहे. LET डिमिनिटिव्ह सफिक्स आहे. मग विकलिंग ना. विक ऍडजेक्टिव्ह आहे, त्याला ING लावा. विकलिंग काय होईल सांगा? कमकुवत व्यक्ती. कमकुवत व्यक्ती, दुर्बळ, अशक्त मनुष्य असा होतो विकलिंगचा. यू अंडरस्टँड. मग झालं. ही नवीन म्हणायचं का? प्रश्न विचारलाय, वेगळाच विचारलाय. आता तुमच्या पुस्तकात नसेल तर त्याला आम्ही काय करणार? हे बरोबर आहे का चुकीचं आहे? 87 आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. हा हे किती नंबर सांगा? 3 नंबर. B and C. साधी गोष्ट आहे. हा प्रश्न कशावरचा आहे सांगा बरं? क्लॉज आणि रिलेटिव्ह प्रोनाउन्स. क्लॉज आणि रिलेटिव्ह प्रोनाउन्स. रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय रे? संबंधी सर्वनामे. रिलेटिव्ह काय रे? प्रोनाउन्स. संबंधी सर्वनामे. मराठी चुकते का बघा रे? दोन्हीवर रे. स वर आणि ब वर दोन्हीवर आन्सर असतो का? बरोबर काय रे? सुबोध म्हणजे चांगले. त्याचं अक्षर सुबोध आहे. सुबोध हस्ताक्षर. सुबोध म्हणजे चांगला बोध, चांगला अक्षर असणारा. मला तुझं अक्षर बघावं लागेल. संबंधी सर्वनामे. आणि मग मला सांगा, आता विच गर्ल पर्सन आहे का थिंग आहे? पर्सन असल्यावर काय येतं? हु. म्हणजे पहिलं चुकलं. म्हणजे पर्याय असणार, उत्तर नसणार आहे. कुठं आहे? 2 4 इलिमिनेट झाले. राहतंय की ये आता हे आता राहे बघा. मग हे तर वाक्य करेक्ट करून लिहा. आता हे चुकलं, हे तर कळालं. करेक्ट करून लिहा. द गर्ल हु इज स्टँडिंग नियर द काउंटर इज अ टेलिव्हिजन ऍक्ट्रेस. मग विच नाही पाहिजे, तर हु. ही तर कळालं का? आता सांगा, हु इज स्टँडिंग नियर द काउंटर हा कसला क्लॉज झाला? सबऑर्डिनेट क्लॉज. हा कसला क्लॉज झाला? सबऑर्डिनेट क्लॉज. आणि मेन क्लॉज कोणता आहे सांगा बरं? द गर्ल इज अ टेलिव्हिजन ऍक्ट्रेस. हा मेन क्लॉज आहे. आणि ही फर्स्ट पार्ट ऑफ द मेन क्लॉज आहे. आणि हा सेकंड पार्ट ऑफ द मेन क्लॉज आहे. आणि बिटवीन द फर्स्ट पार्ट अँड द सेकंड पार्ट ऑफ द मेन क्लॉज म्हणजे मेन क्लॉजच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या मध्ये सबऑर्डिनेट क्लॉज इन्सर्ट केलाय. आणि तो सबऑर्डिनेट क्लॉज इन्सर्ट केलाय. आणि तो सबऑर्डिनेट क्लॉज गर्ल ह्या नामाबद्दल माहिती सांगतो. म्हणून इथं विच येत नाही, हु येतं. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजच्या फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्टच्या मध्ये आलाय. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज ह्या नामाबद्दल माहिती सांगतो, गर्ल. म्हणजे इट इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग द नाउन गर्ल इन द मेन क्लॉज. म्हणजे हे विशेषण उपवाक्य आहे. आणि हे विशेषण उपवाक्य मुख्य उपवाक्यातील गर्ल ह्या नामाचे वर्णन करते. हे घ्या मराठी, घे इंग्लिश. इंग्लिश मध्ये सांगू का मराठीत सांगू? कशात कळतंय तुला सांगितलेलं? मालूम कशात सांगू? इंग्लिश मध्ये सांगू मराठीत सांगू तुला? हे कळलं का नाही आपल्याला? गुड. दुसरं बघा, द टेबल विच वी बॉट येस्टरडे इज मेड ऑफ टीक वूड. बघा, टेबल पर्सन आहे का थिंग आहे? थिंग असेल तर काय येतं? विच. हे बरोबर आहे. मग विच वी बॉट येस्टरडे हा कसला क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉज आहे ना.
मग मेन क्लॉज सांगा बरं ह्यातला मेन क्लॉज बोला लवकर. द टेबल इज मेड ऑफ टीकूड. आणि हे द टेबल हा फर्स्ट पार्ट ऑफ द मेन क्लॉज आहे. हा फर्स्ट पार्ट ऑफ द मेन क्लॉज आणि हा सेकंड पार्ट आहे मेन क्लॉजचा. आणि फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्टच्या मध्ये मेन क्लॉजच्या सबऑर्डिनेट क्लॉज इन्सर्ट केलाय. आणि सबऑर्डिनेट क्लॉज कुणाबद्दल माहिती सांगतो? टेबल बद्दल. म्हणजे इट इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज. नामाबद्दल माहिती सांगतोय म्हणजे ह्याला बॉक्स होणार, ह्याला बॉक्स, ह्याला काय होणार? अंडरलाईन. आणि काय लिहायचं सांगा? इट इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज. स्पष्टीकरण कसं लिहायचं? मराठी का इंग्लिशमध्ये? इंग्लिशमध्ये लिहा मग. इट इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग द नाउन टेबल इन द मेन क्लॉज. TABL टेबल इन द कसला क्लॉज रे? मेन क्लॉज. यू अंडरस्टँड? परंतु मेडच्या पुढं ऑफ आलंय. टेबल पासून टीकवूड पासून टेबल बनवला. मटेरियल फॉर्म चेंज का? फिजिकल फॉर्म सेम राहिला. मेड ऑफ बरोबर आहे. इथं जर मेड फ्रॉम आला असतं तर हिथं चुकलं असतं आणि कॉमन एरर्स इन जातो प्रेपोजिशन मध्ये गेला असतं. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणजे तुमचा डिटेल अभ्यास लागतोय. इन्स अँड आउट्स ऑफ इंग्लिश डिटेल माहित पाहिजे. द जेंटलमॅन हू केम इन द मॉर्निंग हॅज लेफ्ट अ नोट फॉर यू. यातला सबऑर्डिनेट क्लॉज सांगा. हू केम इन द मॉर्निंग हा कसला क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज सांगा बरं ह्यातला. मेन क्लॉज बोला लवकर. मेन क्लॉज. हा द जेंटलमॅन हॅज लेफ्ट अ नोट फॉर यू. आणि हा फर्स्ट पार्ट ऑफ द मेन क्लॉज आहे आणि हा सेकंड पार्ट ऑफ द मेन क्लॉज आहे. आणि फर्स्ट पार्ट अँड सेकंड पार्ट ऑफ द मेन क्लॉज मध्ये सबऑर्डिनेट क्लॉज काय केलाय? इन्सर्ट केलाय. आणि मग हा सबऑर्डिनेट क्लॉज कुणाबद्दल माहिती सांगतो? जेंटल नामाबद्दल. नामाबद्दल माहिती सांगणार हू येतं का? विच? हू. म्हणजे हू बरोबर आहे. आणि हू केम इन द मॉर्निंग हा सबऑर्डिनेट क्लॉज नामाबद्दल माहिती सांगतो म्हणजे हा विशेषण उपवाक्य आहे. म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. मग इट इज अन चला इंग्लिश मध्ये इट इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग द नाउन इन द मेन क्लॉज. आणि मग हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉजला जोडलाय. कुणी जोडलाय? हू न जोडला. कुणी जोडला? विच न जोडला. कुणी जोडला? हू न जोडला. म्हणजे हू विच ही कोण आहेत? रिलेटिव्ह प्रोनाउन संबंधित सर्वनाम आहेत. ही सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स नाहीत. तुम्ही चुकीचं पुस्तक वापरून चुकीचं अभ्यास करता असेल तर गेला खड्ड्यात तुम्ही. अरे कळालं का नाही कळालं? हे आर यू सॅटिस्फाईड? Choose the word group spelled correctly. ड्रॉटचं स्पेलिंग बरोबर आहे. DROUG ड्रॉट म्हणजे आवर्षण. लॉंग पिरियड विदाउट रेन परीक्षा लिहून गेले. PSI 2013 क्वेश्चन नंबर 61. ड्रॉट DROUGST DRAUGST बरोबर आहे. घोट ना. आणि दुसरा ड्रॉट म्हणजे असून काय? कोल्ड काय? कोल्ड इयर इंटू द कोल्ड इयर ना. झुळूक वाऱ्याची झुळूक ना. आणि ड्राफ्ट आहे टाचन ना. प्रारूप ना. मसुदा ना. झाले का नाही? ड्रॉट OUGST AUGST AFT DRAFT. ए लॉंग पिरियड विदाउट रेन आवर्षण. रेस्टॉरंटचं स्पेलिंग सांगा रे. RESTAUR ई नाही पाहिजे. ए रेस्टॉरंट उपाहारगृह. झाले का आपले? हे वर्गात घेतले का नाही? रेस्टॉरंटचं स्पेलिंग घेतले का नाही? घेतलंय ना. ऍक्सेसिबल पण झालंय. मिसपेडला येऊन डबल गेलाय शब्द हा. ऍक्सेसिबल स्पेलिंग सांगा. ACCESSIBLE ऍक्सेसिबल म्हणजे सहज उपलब्ध. गॅरंटीचं स्पेलिंग झालंय आपल्या वहीत. तुमच्या वहीत आहे. गॅरंटी स्पेलिंग सांगा. GUARANTEE गॅरंटी हमी. रोजगार हमी. अर्धी तुम्ही अर्धी आम्ही. हमी रोजगार हमी. यू अंडरस्टँड? गॅरंटी. बघा इथं ट्रू. ट्रू हा शब्द काय आहे? TRUE ट्रू ऍडजेक्टिव्ह आहे. ह्याला LY प्रत्यय लावणारा ई निघून जाते.
TRULY, ट्रुली. ऍडव्हर्ब. खरोखर, पूर्णपणे, खरोखर, ट्रुली ना. पुढे काय सांगा? ब्रेहवटी. बरोबर आहे. स्पेलिंग सांगा. BREVITY. ब्रेहवटी म्हणजे काय रे सांगा? संक्षिप्तता. ह्याचं ऍडजेक्टिव्ह सांगा. ब्रीफ ना. ब्रीफ ऍडजेक्टिव्ह आहे, ब्रेहवटी नाऊन आहे. इन ब्रीफ ना. टू पुट इन अ नटसेल. इन शॉर्ट, इन ब्रीफ, टू पुट इन अ नटसेल. आहे का नाही? इन अ नटसेल आहे. टू पुट इन अ नटसेल. वी आर बँकक्रफ्ट. वी आर बँकक्रफ्ट. BANKRUPT. insolvent. One who is unable to pay his one's debt ना. काय म्हणताय? दिवाळखोर, नादार. इन्सॉल्वन्सी. इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर. भागीदाराची दिवाळखोरी असतं की कॉमर्समध्ये असेल बघा. दिवाळखोरी, नादारखोरी, भागीदाराचा प्रवेश, काय काय असतंय तिकडं. जाऊ दे, आपल्याला घेऊन नाही. स्पेलिंग चुकले. अचीव असलं काय असलं? स्पेलिंग सांगा बरे. ACHIEVE. अचीव म्हणजे प्राप्त करणे. ह्याचं नाव सांगा. अचिव्हमेंट. झालंय का स्पेलिंग? नाही आपल्यात. तुमच्यावर पाठ करून घेतले. अचीव, डिसिव्ह, कन्सिव्ह, रिसिव्ह. स्पेलिंग शब्द घेतलेत का नाही घेतले? तुम्हाला शिकवत असताना नाही लक्षात येत, पेपर झाल्यावर लक्षात आहे. अरे हे बरोबर ट्रॅकला आहे. तुम्ही आता बऱ्याच जण पेपर दिला, तुम्हाला कळतं हे काय चाललंय. दिलाय का पेपर का नाही? तुम्हाला साक्षात्कार झाला का नाही हे शिकवण्याचा का नाही? का नाही झाला? डू यू अंडरस्टँड? एकमेव शिक्षक असेल की बॅच संपल्यानंतर पेपर झाल्यावर पोराला बोलून घेऊन पेपर सांगतोय सगळा. विधान पुन्हा घेऊन येतोय. कुठं कुठं चुकलं काढा. सुबोधचं ह्यांचं दोघांचं सिलेक्शन आहे आता ह्या वर्षी. व्हायलाच पाहिजे. आणि तुम्ही एवढं प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर तुम्हाला फळ 100% मिळतंय. खरं का? शिक्षकांनी जर इमानदारीने शिकवलं तर शिष्याचं कष्ट वाया जात नाही. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे? शिक्षकांनी जर इमानदारीने नाही शिकवलं तर ते पोराचं कष्ट वायाच जाईल की रे. रोहित सर, तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. डू यू अंडरस्टँड? बरं, काय चालू सांगा. हे ऍक्च्युअल तर चुकलंय. नेबरचं स्पेलिंग सांगा बरं. NEIGHBOUR. नेबर. नेबर म्हणजे काय रे? शेजारी. लव दाय नेबर. शेजारीवर प्रेम करा. शेजार धर्म पाळा. लाईट. लाईटचं स्पेलिंग बरोबर आहे. लाईट म्हणजे प्रकाश. फाईट बरोबर आहे. हाईट चुकलं. HEIGST. हाईट. HEIGHT. हाईट. हाईट म्हणजे काय असते सांगा? जमिनीपासूनची एखाद्या गोष्टीची उंची. ही माईट म्हणजे काय? ताकद. माहिती. बरोबर आहे. माईट ही मॉडेल ऍक्च्युअली काय रे, पण ही माईट ही तर ताकद आहे. प्रचंड ताकद. झालं. ॲमेटरचं स्पेलिंग सांगा. AMATEUR. ॲमेटर म्हणजे सांगा. वन वर्ड सबस्टिट्यूट आहे हा. वन हू डज समथिंग. ॲमेटर वन वर्ड सबस्टिट्यूट लिहा. वन हू डज समथिंग. ONE. वन हू डज समथिंग. लिहिताय का नाही बघा? लिहायला लवकर. वन हू डज समथिंग नॉट प्रोफेशनली. वन हू डज समथिंग नॉट काय रे? प्रोफेशनली. बट फॉर प्लेजर. ब्युटी. बट फॉर काय रे? प्लेजर. हौशी. हौशी. हौशी नाही. हेडोनिस्ट नाही. ह्याच्यावर शब्द प्रोफेशनल आहे. विरोधात प्रोफेशनल म्हणजे व्यवसाय म्हणून नव्हे तर स्वतःच्या आनंदासाठी एखादी गोष्ट करणारा. ॲमेटर. ॲमेटर. ॲमेटर शब्दच काढतो सगळे आता.
हे ॲमेटर, हो का, हे ॲमेटर घ्या. ॲमेटर, वन हू डज समथिंग नॉट प्रोफेशनली बट फॉर प्लेजर. हौशी, व्यवसाय म्हणून नव्हे तर स्वतःच्या आनंदासाठी एखादी गोष्ट करणारा. केलं. MP शिकलं 2017. घ्या पुस्तक, ही बघा. पुस्तक हे आवश्यक आहे. आवश्यक आहे पुस्तक. सगळा सोर्स इथून आहे. डू यू अंडरस्टँड? आणि पुढं सांगा टेंटिव्ह. टेंटिव्ह स्पेलिंग सांगा. TENTATIVE. टेंटेटिव्ह. टेंटेटिव्ह म्हणजे काय? तात्पुरतं. बरं, स्पेलिंग कसं आहे बघा रे? बरोबर आहे. कंटिजेन्सी, बरोबर आहे. कंटिजेन्सी स्पेलिंग सांगा. CONTINGENCY. कंटिजेन्सी म्हणजे आकस्मिकता, आगंतुकता. समराईज आहे का स्पेलिंग बघा. SUMMARIZE किंवा SE दोन्ही पण चालतंय. समराईज म्हणजे काय रे? सारांश रूपाने सांगणे. सारांश रूपाने सांगणे, थोडक्यात सांगणे. निघतंय निघतंय. हे नाही, पहिल्याच नाही. रेस्टॉरंट. हां हां हां, अचीव चालतंय. मला वाटतंय सगळे शब्द आपण इथं घेतलेले आहेत वर्गात. एक सिंगल शब्द नाही असं नाही तुम्ही गेलेला. आणि पुढं 89 ना. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिव्हन बिलो. किती नंबर सांगा? 4. माय सिस्टर कुक्स डिनर एव्हरी इव्हिनिंग. हा प्रश्न कशावरचा आहे? टेन्स. ऍप्लिकेशन ऑफ टेन्स लिहा. ऍप्लिकेशन ऑफ टेन्स. APPLICATION. लिहा. The simple present tense is used. The simple SIMPLE. The simple present tense is used to express a habitual action. The simple present tense is used to express a habitual action that happens on a daily basis. Na? That THET, that happens. THET, that happens on a daily basis. नियमितपणे व सातत्याने घडणाऱ्या, नियमितपणे व सातत्याने घडणाऱ्या क्रिया व्यक्त करण्याकरिता साधा वर्तमान काळ वापरतात. आता मग सांगा. माय सिस्टर कुक्स डिनर एव्हरी मॉर्निंग. दिस ऍक्शन हॅपन्स ऑन अ डेली बेसिस ना. दररोज सकाळी माझी बहीण काय करते? हा, दररोज सायंकाळी माझी बहीण काय करते? स्वयंपाक करते. दिस ऍक्शन हॅपन्स ऑन अ. ह्याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न आले नाहीत का? सांगतो कुठला आलाय. लिहा तिथं. टॅक्स असिस्टंट 2015 आलाय. टॅक्स असिस्टंट 2015. TAX टॅक्स असिस्टंट काय सांगा? 2015. क्वेश्चन नंबर सांगा 66 आहे. आय गेट अप लिहा की कोणता आलंय ती. आय गेट अप. आय गेट अप ॲट 5 o'clock एव्हरी मॉर्निंग. आय गेट अप at 5 o'clock every 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 morning MORNINC. आणि ही तर तशी अशीच वाक्य दिले 4 त्यांनी. म्हणजे मी दररोज सकाळी 5 वाजता उठतो. मग सांगा ही काय सांगा? हॅबिच्युअल ऍक्शन दॅट हॅपन्स ऑन अ डेली बेसिस आहे. संदर्भ बहुतांश एखाद दुसऱ्या प्रश्न संदर्भ राहिला असेल. प्रिव्हियस इयरचा नोट्सचा आपल्या ह्याचा बहुतांश एकच राहिलाय. सगळ्याचा संदर्भ दिलाय मी. एक ना एक प्रश्न संदर्भ चाललाय इथं. आणि विथ प्रूफ चाललंय. कास्ट अप तेवढाच बाजूला गेलाय. सगळा पेपर आपल्यात आहे. असं म्हणावं तर पुन्हा MPSC चौकशी करायचं. बोलवायचं इकडं ये म्हणून. यू अंडरस्टँड? चला क्वेश्चन नंबर काय सांगा? 90.
मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर सिनोनिम्स. पोरांनो ह्यातलं शब्द गेलाय, श्रूड तर गेलाय गडे, श्रूड शब्द गेलाय का नाही गेला, आणि तो रिपीट झाला आयोगाचा. श्रूड म्हणजे काय सांगा, धूर्त, चतुर, चाणाक्ष, श्रूड, SHRAWD, श्रूड म्हणजे काय सांगा, चतुर, चाणाक्ष, धूर्त, कनिंग, कपटी, क्राफ्टी, कपटी, क्राफ्टी, टू कपटी, तूच कपटी, मी नाही कपटी. टू कपापटी, टू कपटी, तूच कपटी, मी नाही कपटी. यू अंडरस्टँड. श्रूड. मग कनिंग ना समज, अष्टूट म्हणा की अष्टूट समानार्थी शब्द गेलाय, ॲस्ट्यूट शब्द आयोगाचा आहे का नाही, ASTUTE, ॲस्ट्यूट. त्याच्याबरोबर शब्द लिहा, सिम्पलटन, SIMPLETON, सिम्पलटन, किंवा काय रे, फुलिश. राज्यसेवा 2017 आहे बघा, ही क्वेश्चन नंबर 81 लिहा देतात, संदर्भ त्याचा राज्यसेवा 2017 क्वेश्चन नंबर 81. घरी जाऊन बघायचं प्रश्नपत्रिका, नसेल तर आपलं पुस्तक आहेच की, हे बघा की, हे पुस्तक आहेच की, ह्यात आहेत ना सगळं, सगळ्या प्रश्न संदर्भ हेतू प्रिव्हियसचा. आणि ही 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 2 पुस्तक आणि नोट्स काय आहे, एवढंच करायचंय. यस, काय आहे यात. रिनाऊन म्हणजे काय, प्रसिद्धी, रिनाऊन प्रसिद्धी. फेम ना, फेम, FAME, फेम, फेम म्हणजे प्रसिद्धी. फेम नाऊन आहे हा पोरांनो, फेम नाऊन आहे. ह्याज ॲडजेक्टिव्ह काय झालं सांगा, फेमस. त्याच्याबरोबर शब्द इनफेमस, इनफेमसला समोर शब्द नटोरियस, ॲरंट. यू अंडरस्टँड. आणि ह्याला डिफेम, वर्ब काय ह्याचं, डिफेम, डी म्हणजे डाऊन, अपकीर्ती झाली. झाली का आपले का नाही, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स झाले ना, हे सगळ्या गोष्टी शिकवल्यात. हां आहे ना, आहे की आहे. रिनाऊंड फॉर असेल, ॲडजेक्टिव्ह ते येणार आहे, रिनाऊंड ॲडजेक्टिव्ह आहे. फेमस फॉर, फेमसच्या पुढे फार येतं. मुंबई इज फेमस फॉर इट्स टेक्सटाईल्स. मलाच काय आयोगच आहे. मुंबई इज फेमस, मुंबई प्रसिद्ध कशासाठी, इट्स टेक्सटाईल्स. फॉर येणार, ॲडजेक्टिव्ह नंतर येणार प्रिपोजिशन आहे. ॲडजेक्टिव्ह नंतर येणार प्रिपोजिशन येत नसेल तर मुंबई इज फेमस म्हणायचं, गप बसायचे, कारण त्या पुढे प्रिपोजिशन वापरायला येत नसते. झालं. रिनाऊंड समज, फेब. ट्रान्झियंट, ट्रान्झियंट, ट्रान्झियंट स्पेलिंग सांगा, TRANSIENT, ट्रान्झियंट म्हणजे कंटिन्युइंग, काय म्हणता येईल सांगा त्याला, टेम्पररी म्हणा की. कंटिन्युइंग फॉर अ शॉर्ट टाइम, तात्पुरता, क्षणभंगूर ना. टेम्पररी म्हणता येईल. मग ह्याला काय बसेल रे ट्रान्झियंटला, ब्रीफ, थोडक्यात, संक्षिप्त. स्टर म्हणजे काय सांगा, STER, स्टर, कडक, उग्र, करारी. त्याला समज शब्द काय सांगा, हर्ष, HARSH, हर्ष. एक मिनिट.
झालं का? किती नंबर चालू होतं सांगा? 91 ना? 91. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द अफर्मेटिव्ह सेंटेन्स विथ द करेक्ट वर्ड ऑर्डर ऑर सिक्वेन्स. किती नंबर सांगा? ए ओनली म्हणजे किती नंबर? 2. आता मला सांगा, लेट असं आहे का? ही लेट असं आहे? नाही लक्षात आलं? किती जाणार कळालं? apostrophe s म्हणजे काय सांगा? ही लेटस विथ एन apostrophe इज द करेक्ट कॉन्ट्रॅक्शन फॉर लेटस ना. लेटसचं हे कॉन्ट्रॅक्शन आहे. आणि लेट म्हणजे लेटस आहे, आणि लेटस नंतर क्रियापदाची काय म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप येतं. लेटस गो. लेटस ही लेटस म्हणजे ह्या लेटसचा ही शॉर्ट फॉर्म आहे, बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्शन आहे. आणि ह्याच्या पुढे काय सांगा? लेटसच्या पुढे क्रियापदाचं मूळ रूप येतं. म्हणजे लेटस ओपन द विंडो. एकच अफर्मेटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह नॉट तर येणार नाही. ही तर नॉट येणार नाही, ही पण येणार नाही. म्हणजे लेटस किती नंबर सांगा? 2 नंबर म्हणजे एकच. समजावून कसं द्यावं लागेल सांगा? आता ही लेटच्या पुढे काय ते सांगा? लेट नंतर सर्वनामाची दुसऱ्या येते. लेट मी, लेट अस, लेट देम, लेट हर, आणि त्या पुढे क्रियापदाचं मूळ रूप येते. लेट अस स्टॉप, लेट मी गो होम, मला जाऊ द्या ना घरी. आता किती? 2 वाजल्या? 1:45. बरं ठीक आहे. यू अंडरस्टँड? काही असं आहे. हे बघा, चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट इज अपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड लाईव्हली. लाईव्हली म्हणजे काय सांगा? रसरशीत, जिवंत. हे विरोधी शब्द सांगा? डल. सांगतो, लिहा तिथं. लिहा ना पहिलं तर. डल काय? लाईव्हली लिहा. लाईव्हली म्हणजे जोमदार, जोशपूर्ण. जोमदार काय रे? जोशपूर्ण, रसरशीत, जिवंत, तरतरीत. स्लगिश म्हणा की ह्याला. स्लगिश काय झालं सांगा? विरोधार्थी. सुस्त झाला हा. आणि मग डल ही स्लगिश, ह्याला समजशील स्लगिश. SLUGGISH ना. स्लगिश, डल. आणि मग ही कोण झालं सांगा? लाईव्हली म्हणजे ऍक्टिव्ह. स्लोथफुल, स्लोथफुल हिथं झाला. लेथार्जिक, स्लोथफुल, डल हिथं आले. ही चल पुढे काय म्हणते सांगा? ओपेक. ओपेक म्हणजे सांगा? दॅट विच कॅन बी सीन थ्रू ना. दॅट विच कॅन बी सीन थ्रू. पारदर्शक, अपारदर्शक लिहा. दॅट विच कॅनॉट बी सीन थ्रू असं लिहा. ओपेक, दॅट विच कॅनॉट बी सीन थ्रू. दॅट विच कॅनॉट बी काय रे? सीन थ्रू म्हणजे अपारदर्शक. ह्याच्यावर ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट स्पेलिंग सांगा? TRANSPARENT. ट्रान्सपरंट म्हणजे काय रे? दॅट कॅन बी सीन थ्रू. विरोधार्थी शब्द आला. कशाला? मला वाटतं असिस्टंट 2012 आलाय बरं काही. ट्रान्सपरंट. आता क्लिअर. दुसरं काय म्हणतं? अनक्लिअर येत नाही का? येईल का? ह्याचं काय मला सांगा? डल तर झाला ना. ओपेक, ट्रान्सपरंट ना. अनक्लिअरच्या विरोधार्थी क्लिअर, आणि अनरिअलच्या विरोधार्थी रिअल. नाही लक्षात आलं? रिअल, अनरिअल, क्लिअर, अनक्लिअर. क्लिअर म्हणजे अस्पष्ट. क्लिअर म्हणजे स्पष्ट. अनक्लिअर म्हणजे अस्पष्ट. अनरिअल म्हणजे अवास्तव. रिअल म्हणजे वास्तव. बघा. चूज फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट वर्ड्स विच सिमेंटिकली मॅच द वर्ड्स नॉर्म, क्वॅक अँड रिलेट रिस्पेक्टिव्हली बाय काय रे सांगा? किती नंबर? स्टँडर्ड, सेक अँड टेल. सिमेंटिकली म्हणजे काय रे? आर्थिक दृष्ट्या. समानार्थी म्हणा की. सिमेंटिक्स म्हणजे द मिनिंग ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस. म्हणजे ह्याचा काय शोधायचं आहे मला सांगा? ह्याचा मिनिंग शोधायचे. ह्याचे मिनिंग
मिनिंग शोधायचे म्हणजे समानार्थी शोधायचे. सिमेंटिकली कळालं का? सिमेंटिकलीचा अर्थ सिमेंटिकली फ्रॅगमेंटिकली असं. सिमेंटिक फ्रॅगमेंटिक पुढची स्टेप आहे ही. सिमेंटिकली म्हणजे चला सिमेंटिक म्हणजे काय मला सांगा. सिमेंट द मिनिंग ऑफ वर्ड्स अँड फ्रेज, शब्दांचा अर्थ, शब्दांचा आणि वाक्यांचा अर्थ म्हणजे सिमेंटिक्स. आता मला सांगा मग नॉर्म आहे. नॉर्म म्हणजे काय सांगा? मानक, प्रमाणित, स्टँडर्ड आहे. ही स्टँडर्ड असतं ना. हां, क्यू यू एक के, क्वेक म्हणजे थरथर कापणे. सेक, ट्रेम्बल म्हणा की, TREMBLE म्हणा, ट्रेम्बल. सेक थरथर कापणे, थरथरणे, कंप पावणे. शिवर, करेक्ट, शिवरिंग विथ फ्राईट. सी शिवरिंग विथ फ्राईट, भीतीनं थरथर कापत होती ती. ट्रेम्बलिंग विथ फ्राईट, ट्रेम्बल. रिलेट म्हणजे सांगा, रिलेट सांगणे. रिलेट म्हणजे रिलेट समथिंग टू समबडी असले. रिलेट समथिंग टू समबडी त्याचा अर्थ एखाद्याला एखादी गोष्ट सांगणे. टू टेल म्हणा की. हो का? यस. किती नंबर सांगा? एकच. नेक्स्ट बघा. हाऊ मेनी सबऑर्डिनेट क्लॉजेस आर प्रेझेंट इन द गिव्हन सेंटेन्स. हा, किती सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत? 2. कोणकोणते सबऑर्डिनेट क्लॉजेस सांगा बच्चा. सबऑर्डिनेट क्लॉज कोणकोणते सांगा? दॅट ही विल कम. हा कसला? हिअर. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. इफ वी सेंड हिम द मनी, हा पण कसला क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि हा कसला क्लॉज आहे रे? मेन क्लॉज आहे. हा मेन क्लॉज आहे. आय फील हा मेन क्लॉज आहे. दॅट ही विल कम हिअर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि हा नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. अरे हा नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे ना. आणि दुसरा कोणता आहे? इफ वी सेंड हिम द मनी, हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. अरे बरोबर आहे का? आणि ह्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज आहे आणि 2 कसले क्लॉज आहेत? सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत. म्हणजे हे कसलं सेंटेन्स आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. म्हणजे द सेंटेन्स विच हॅज 1 मेन क्लॉज अँड 1 ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस इज कॉल्ड अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. यू अंडरस्टँड? आता दुसरा मुद्दा सांगतो पुढं. आता इकडे बघा. दॅट ही संपलं. ह्याचं उत्तर स्पष्टीकरण समजलं का नाही? आता पुढे जाऊन सांगतो. इफ वी सेंड हिम द मनी, हा कसला क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग ह्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये कुठला काळ आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि मग दॅट वागळा आहे. ही विल कम हिअर, हा मेन क्लॉज आहे. विल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब. हे लक्षात आलं? प्रोबेबल कंडिशन झाली नाही इकडं. इफ नसून सबऑर्डिनेट क्लॉज सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर मेन क्लॉज मध्ये विल प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब असतं. ही दॅट हितलं उघडून काढलं, इथं वगळलं तर ही असं घ्या, ही असं, ही एवढंच केलं एवढं तर ही प्रोबेबल कंडिशन होऊ शकते. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. दॅट घेतलं तर हा सबऑर्डिनेट क्लॉज होईल आणि मेन क्लॉज होईल. संपलं. काय कसं सांगायचं? अजून काय राहिले का? अशा प्रकारचे असं प्रश्न आलेत काय? 4 वाक्य. 2 आर नाउन क्लॉजेस, 1 इज ऍडजेक्टिव्ह क्लॉज, 1 इज ऍडव्हर्ब क्लॉज. असे पर्याय आहेत का? पर्याय आयोगाचे का नाहीत? आहेत ना. म्हणजे तुम्हाला काय असं अवघड होता का हा प्रश्न? ह्याला सुद्धा अवघड म्हणले असते. हो, वेगळंच विचारलं. काय वेगळं विचार? तुला सबऑर्डिनेट क्लॉज, ही सबऑर्डिनेट क्लॉज, ही सबऑर्डिनेट क्लॉज, 2 क्लॉज, ही मेन क्लॉज, असं कळत नाही. साधं सोपं. हा, उत्तरात नंबर टाकलाय. बरोबर आहे. पहिल्या कशात द्यायची? हा, प्रश्नात द्यायची. 2 आर ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस, 1 इज नाउन क्लॉज. आता खाली हे द्यायला लागले. हा, काय फॉर्मॅट बदलला? ढेकळा बदललाय. तुला कळलं ढेकळ तर फॉर्मॅट बदलला. प्रश्न फिरून टाकला, गेला, तू संपलास, तुझं कामच झालं. आयोग करेक्टच कार्यक्रम करतोय पोराचा. चुक आहे का? आयोग करेक्ट कार्यक्रम करतोय पोराचं. कारण पोरग गाबुळं आणि शिकतंय बी गाबुळं आणि शिकतंय बी गाबुळ्याकडून. चुक आहे काय? बरोबर ना? बरं. यू अंडरस्टँड? आर यू सॅटिस्फाईड? छान. नेक्स्ट. चिल्ड्रेन स्क्रीम्ड इन हॉरर. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन आयटम इन द गिव्हन कॉन्टेक्स्ट. हॉरर किती सांगा? टेरर. हॉर म्हणजे काय सांग? हॉर, HORROR. हॉर म्हणजे भय.
भय, भयकारी. सामान्य शब्द त्याला टेरर. हॉर फिल्म असते, हॉर फिल्म स्टोरी असते. यू अंडरस्टँड? टेरर आहे. मग राहिलं कोणतं सांगा? डिलाइट हा शब्द गेलाय आपला. डिलाइट म्हणजे रिजॉइस. करेक्ट. हे डिलाइट हा शब्द वर्ब पण आणि नाऊन पण आहे. डिलाइट वर्ब असेल तर त्याचा काय अर्थ सांगा? डिलाइट नाऊन असेल त्याचा अर्थ जॉय, आनंद, प्लेजर, ब्लिस. डिलाइट वर्ब असेल तर त्याचा अर्थ एखाद्याला खूप आनंद देणे. ॲट्रॉसिटी तर शब्द लय जणांनी ऐकलाय. अत्याचार. ॲट्रॉसिटी अत्याचार आहे. बार्बॅरिटी म्हणा केल्या. बार्बॅरिटी. ब्रुटॅलिटी म्हणा की, इनह्युमॅनिटी म्हणा की, सॅव्हेजरी म्हणा की. आणि अपील म्हणजे काय रे? अपील आवाहन करणे. असं आहे. डू यू अंडरस्टँड? चला 96ला. चला एक 96ला पॅसेज. 96ला किती रे? 2 ना? 96ला 2. सत्त्याण्णवला किती? चला 96ला 2. 97. चला 97ला 4. 97ला 4. 98. 98 2. 99 2. 100 बोला की 2. मारले असं ते बसलं असं. 99ला 2. 100ला 2. यू अंडरस्टँड? खूप डिटेल झालं काय? सगळी रिव्हिजन झाली असेल. मला वाटतंय गट क मुख्य परीक्षेला ज्यांनी असतील त्यांनी हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे. पण 4 तासाच बघतील कोण? 2 पार्ट करू का? बघू. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना समजलं असेल. काय अडचण आहे का तुमची कोणाची? सर्वांची. मला परवा एक जण फोन आला. बऱ्याच मुलाला पेपर चांगला गेलाय आपल्या. बरं काय एखादं स्त्री मिस्टेक होत असेल. मला एक जणांचा फोन आला. सर म्हणला झेंडे म्हणून, झेंडे कोणतरी विद्यार्थी म्हणला ह्या प्रश्न उत्तर काय? म्हणजे ठीक आहे असं सांगितलं. म्हणलं का तो आपल्या बॅचला आहे का? म्हणलं तुमच्या बॅचला नाही मी, पण तुमची क्वेश्चन पेपरची बॅच घेतली 30ची. म्हणलं तू आपली बॅच न करता तुला मी शिकवलेलं स्पष्टीकरण कळालं का? सर मला का नाही कळालं? एक गोष्ट किती वेळेस रिपीट होती म्हणला, आणि 30 आयोग प्रश्न रिपीट होतात आणि 30 डोक्यातच बसतंय म्हणला. मला बी दिले का? दिले. म्हणला किती मार्क्स येतात? म्हणलं मला 45. झेंडे नावाचा मुलगा आहे. प्रॉपर वे न केलं की येत आहे बघा. तुम्ही सुद्धा प्रॉपर वे न करा. आणि तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा. भेटू 15 तारखेला. राहिलेल्या 20 प्रश्नपत्रिका, पहिल्या 30 ही 31 आणि 20 51 प्रश्नपत्रिका होतील. 51 प्रश्न